हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम एच सेट पेपर 1. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर 1च्या युनिट 8चे PYQs अभ्यासणार आहोत. यापूर्वी युनिट 8मध्ये जे काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत त्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहे, मी अपलोड केलेला आहे. जर आपण नवीन असाल तर तो व्हिडिओ आधी पाहू शकता. त्याच्यावर जे काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत त्या सर्व तिथे क्लिअर करण्यात आलेल्या आहेत आणि आता आपण त्याच्या अभ्यासावरून PYQs अभ्यासणार आहोत. तर व्यवस्थितपणे लक्ष द्या की कसे प्रश्न विचारले जातात, कोणते टाइप्स. यातही काही प्रश्न वेगळ्या फॉर्ममध्ये विचारून रिपीट होत असतात, तर व्यवस्थित लक्ष द्या आणि कसे सॉल्व्ह करायचे एलिमिनेट करून वगैरे ते सर्व आपण इथे पाहणार आहोत. तर हा 2025 म्हणजे लास्ट इयरचा प्रश्न आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला विचारलं आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ फाईल फॉर्मॅट अँड द करस्पॉन्डिंग फाईल फॉर्म. तर एक फाईल फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्याचा फॉर्म दिलेला आहे आणि यातून कोणती जोडी चुकीची आहे हे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की पहिलं आपल्याला दिलेलं आहे JPEG. तर ही एक इमेज फाईल आहे. तर हो, हे आपल्याला माहितीच आहे, बऱ्याच वेळा आपण एक्झाम फॉर्म वगैरे पण भरत असतो तर तिथे आपल्याला देण्यात आलेलं असतं की तुमची JPEG इमेज अपलोड करा. ते लक्षात असलं तरी आपल्याला हे कळतं आणि त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप. म्हणून हे बरोबर आहे, तर हे आपलं ऑप्शन नाही येणार. सेकंड आहे PPTX म्हणजेच प्रेझेंटेशन फाईल. तर आपण सर्वांनी आत्तापर्यंत कधी ना कधी पॉवर पॉईंटवर प्रेझेंटेशन प्रिपेअर केलेलंच असेल, तर त्याचाच हा शॉर्ट फॉर्म आहे PPTX प्रेझेंटेशन फाईल. हे पण बरोबर आहे. नेक्स्ट आहे FLV. तर FLVचा फुल फॉर्म आहे फ्लॅश व्हिडिओ. जर आपल्याला हे माहीतही नसेल समजा इनकेस एक्झाममध्ये, तर आपण यावरून हा अंदाज लावू शकलो असतो की इथे V दिलेला आहे, V समथिंग रिलेटेड टू व्हिडिओ असं असू शकतं. जर माहीत नसेल तर मी सांगते, अदरवाईज नो प्रॉब्लेम. तर हे तिघी ऑप्शन बरोबर आहे. लास्ट आहे WPT आणि त्याचं दिलं त्यांनी ऑडिओ फाईल. तर ती ऑडिओ फाईल आहे का नाही. WPT ही एक वायरलेस पॉवर ट्रान्सफर करण्याची पद्धत आहे, त्याला WPT यूज करतो, ती ऑडिओ फाईल नाही आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन D हे इथे बरोबर उत्तर असणार आहे, कारण त्यांनी आपल्याला चुकीची जोडी शोधायला सांगितलं होतं. म्हणून ऑप्शन D हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025चाच. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय. तर हे जर आपल्याला माहिती असेल तर उत्तमच आहे, पण जर माहिती नसेल तर ऑप्शन्सवरून आता आपण कसं डिसाईड करू हे मी तुम्हाला सांगते. तर पहिले त्यांनी सांगितलं आहे की संगणन क्षमता मोजण्याचं एक एकक आहे, मेजरमेंट युनिट. तर असं काही नाही आहे. क्लाउड कम्प्युटिंग आपल्याला माहिती, गुगल क्लाउड स्टोरेज आपण प्रत्येकजण मोबाईलमध्ये यूज करत असतो, आपल्याकडे लॅपटॉप आहे त्यातही आपल्याला थोडीफार आयडिया आहे. तर ते काही एकक वगैरे असं नाही आहे, म्हणून हे ऑप्शन नाही येणार. सेकंड आहे इट इज हाय एंड कम्प्युटिंग पॉवर अप्लाइड फॉर वेदर फोरकास्टिंग. तर हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी वापरण्यात येणारी उच्चतम संगणक क्षमता. तर असंही काही नाही आहे. थर्ड आहे विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया व डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा. तर हो, हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. क्लाउड कम्प्युटिंग हेच आहे की आपल्याला डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित एक सेवा आहे विविध डिजिटल उपकरणांना. लास्ट ऑप्शन पण रीड करून घेऊ आपण की हे वर्ल्ड वाईड वेबवर व्हिडिओ फाईल हस्तांतर करण्यासाठी वापरण्यात येणारी इंटरनॅशनल प्रमाणित संकेत सेवा आहे. तर हे पण ऑप्शन इथे नाही येणार. आपलं ऑप्शन C अगदी बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे what is the name of the international encoding standard for use with different languages and scripts by which each letter, digital symbol is assigned to a unique numeric value that applies across different platform, device or languages. तर अशी कोणतीही भाषा, उपकरण वा तांत्रिक व्यवस्थेमध्ये एकसमान पद्धतीने लागू होणारी, प्रत्यक्ष अक्षर, संख्या व चिन्हाला एकमेव द्वितीय संख्या प्रदान करणारी आपल्याला जी काही इंटरनॅशनल प्रणाली आहे, एन्कोडिंगची सिस्टीम आहे, ती यातनं ओळखायची आहे. तर हे मी आपल्या व्हिडिओमध्येही एक्सप्लेन केलेलं आहे की जिथं आपल्याला इंटरनॅशनल एन्कोडिंग स्टँडर्ड विचारलं तर ते आपलं युनिकोड हे असणार आहे. याच्यासाठी प्रत्येक लेटरसाठी एक वेगळा कोड आहे आणि तो यूज करून आपण कोणत्याही लँग्वेजमध्ये तिथं बोलू शकतो. तर ही एक इंटरनॅशनल एन्कोडिंग सिस्टीम आहे. असं नाही की तुम्ही ही इंडियाचाच यूज करू शकता, ओव्हरऑल तुम्ही कुठेही गेले जगात तर तुम्ही ही सिस्टीम यूज करून जे काही तुम्हाला कम्युनिकेशन करायचं डिफरंट लँग्वेजेसमध्ये ते करू शकता. म्हणून ऑप्शन B हे या प्रश्नाचं आपलं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जो जून 2025मध्येच विचारण्यात आलेला होता. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. तर आपल्याला हे स्टार्टिंग म्हणजे आधी कोणतं
म्हणजे आधी कोणतं सर्वात आधी उपलब्ध झालेलं आहे आणि त्यानंतर कोणतं असं हे सर्व पाहायचं आहे. जर आपल्याला यात आता फ्रेंड्स हे लक्षात ठेवा की आपल्याला इन्व्हेन्शन इयर पण माहीत नसेल की मूवी कॅमेरा कधी इन्व्हेंट झाला, टेलिव्हिजन कधी इन्व्हेंट झालं, तरी आपण आपल्याला जेवढं माहिती आहे त्यानुसार ऑप्शन एलिमिनेट करूनही हे पाहू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता टेलिग्राफ, मूवी कॅमेरा, टेलिव्हिजन आणि रेडिओ हे दिलं आहे. तर आपल्या डोक्यात सर्वप्रथम हे आलं पाहिजे की या चारही ऑप्शनमधून टेलिव्हिजन आहे जे सगळ्यात लास्टला म्हणजेच नंतर आलेलं आहे, या बाकीच्या गोष्टी आधी आल्या आहेत. तर लास्टला टेलिव्हिजन कुठे दिसते आपल्याला? ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये. तर आपण ऑप्शन ए आणि ऑप्शन सी आपल्या इथेच एलिमिनेट होतं आणि आता बी आणि डी मध्ये आपण पाहणार आहोत की टेलिव्हिजनच्या आधी इथे रेडिओ दिलाय आणि इथे टेलिग्राफ दिलेला आहे. तर आपल्याला हेही माहिती की टेलिव्हिजनच्या आधी रेडिओ आलेला आहे, टेलिग्राफ नाही आलेला आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं इथे ऑप्शन बी हे बरोबर उत्तर असणार आहे. तरी मी तुम्हाला एक रेफरन्ससाठी सांगते की जे टेलिग्राफ आहे ते 1837मध्ये आलेलं आहे. मूवी कॅमेरा आहे तो 1888मध्ये त्याचं इन्व्हेन्शन झालेलं आहे आणि रेडिओ 1895मध्ये आलेला आहे आणि टेलिव्हिजन 1927. तर ज्यांना हे इयर्स माहिती असतील ते हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता, बट ज्यांना माहीत नसेल तर या प्रकारे आपण ऑप्शन एलिमिनेट करून बरोबर उत्तर इथे शोधू शकतो. तर आय होप तुम्हाला हे एलिमिनेशन यूज करून कसं सॉल्व्ह करायचं हे लक्षात आलं असेल. लास्ट क्वेश्चन आहे 2025चा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टिपिकल फीचर ऑफ वेब 2.0 एन्व्हायरमेंट. हे लक्षात ठेवा, नॉट म्हटलेलं आहे त्यांनी, कोणते वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे वेब 2.0 बद्दल. तर मी हे आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे ऑल अबाउट वेब 2.0. तर इथे त्यांनी दिलेलं आहे की युजर्स रिमेन सिम्पली पॅसिव्ह कन्झ्युमर्स ऑफ कॉन्टेंट. तर वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. तर इथे आपल्याला ऑप्शन ए मध्येच दिसतंय की हे ऑप्शन बरोबर येणार आहे, कारण हे वैशिष्ट्य नाही आहे. आपल्याला माहिती आहे वेब 2.0 याच्यामध्ये कोलॅबरेशन होत असतं, जे काही कॉन्टेंट क्रिएटर आहे ते टाकत असतात आणि असं नाही आहे की आपण फक्त पाहतोय, आपण पण त्यात इन्व्हॉल्व्ह होत असतो, आपण कमेंट करू शकतो. तर बेसिकली ते पॅसिव्ह नाही आहे, ते ॲक्टिव्ह आहे. जो टाकतो त्याला जर आपल्याला काही कॉम्प्लिमेंट्स कमेंट्स द्यायचे तेही आपण देऊ शकतो आणि तो त्याच्यावर रिस्पॉन्स देऊ शकतो. तर हे एक पॅसिव्ह प्रक्रिया नाही आहे, म्हणून ऑप्शन ए आपल्या इथे बरोबर आहे. तर आपण बाकीचे ऑप्शन पण रीड करूया की वेबसाईट्सवर इतर डिजिटल व्यवस्था उत्पादने व उपकरणांसोबत काम करू शकतात. तर हो, हे आपण करू शकतो. वापरकर्त्यांमध्ये आंतरक्रिया व सहयोग घडून येते. तर हे पण अगदी बरोबर आहे आणि वापरकर्त्यांनी निर्माण केलेले आशयाचे प्रमाण इथे वाढते. तर आपल्याला माहिती आहे आजकाल आपल्याला पण जर काही तयार करायचे किंवा काही नवीन गोष्टी ॲड करायच्या आहेत, फॉर एक्झाम्पल आपण व्हिडिओज, ब्लॉग्स या सगळ्या गोष्टी बनवू शकतो. तर इथे वापरकर्ते हे ॲक्टिव्ह असतात, पॅसिव्ह नसतात. म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे एप्रिल 2024चा आपण पाहणार आहोत. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. तर यातनं आता आपल्याला करेक्ट म्हणजे योग्य जोडी इथं शोधायची आहे. तर फर्स्ट आपण पाहू शकतो PXL दिलेलं आहे, पिक्सेल युनिट ऑफ फोकस ऑफ डिजिटल कॅमेराज. हे थोडं कन्फ्युजिंग ऑप्शन आहे, हे आपण राहू देऊ. सेकंड आहे HDD युनिट ऑफ हाय डेफिनेशन ऑफ डिजिटल स्क्रीन. तर आपल्याला माहिती आहे HDD हार्ड डिस्क ड्राईव्हचा हा शॉर्ट फॉर्म आहे आणि ती एक स्टोरेज डिव्हाइस आहे, म्हणून त्याचा डिजिटल स्क्रीन्सच्या हाय डेफिनेशनशी काही संबंध नाही आहे, म्हणून हे ऑप्शन आपलं इथेच कट झालं. नेक्स्ट आहे KBPS युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट. तर हो, हे अगदी बरोबर आहे. आपण इंटरनेट सगळेजण यूज करत असतो, तर आपल्या मोबाईलवरही आपण वरती पाहू शकता की आपलं इंटरनेट ज्या स्पीडने चालत असतं तिथं आपल्याला KBPS MBPS हे सर्व दिसत असतं. तर ते एक डेटा ट्रान्सफर करायचं युनिट रेट आहे, म्हणून ऑप्शन सी इथे बरोबर असणार आहे. ऑप्शन ए मी राहू दिलं होतं PXL, कारण आपण म्हणू शकतो की पिक्सेल, कॅमेरा, इमेज असं काही म्हणून कन्फ्यूज होऊ नका, कारण पिक्सेल हे जे आहे ते स्मॉलेस्ट युनिट आहे डिजिटल इमेजचं, ते युनिट ऑफ फोकस नाही आहे. हा शब्द इथे कन्फ्यूज करू शकतो आपल्याला. तर व्यवस्थित लक्ष द्या की पिक्सेल जे आहे ते डिजिटल इमेजचं स्मॉलेस्ट युनिट आहे, युनिट ऑफ फोकस नाही आहे, म्हणून हे ऑप्शन पण नाही येणार. आणि GHz म्हणजेच गिगाहर्ट्झचा हा शॉर्ट फॉर्म आहे, ते एक युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, युनिट ऑफ मेमरी स्टोरेज नाही आहे, म्हणून हे ऑप्शन पण इथे आपला कट होता. पण या सर्व जे काही ऑप्शन्स आहेत त्यांचे अर्थ समजून घेणं ही इम्पॉर्टंट आहे, कारण दुसऱ्या वर्षी हाच ऑप्शन जर काही वेगळ्या फॉर्ममध्ये विचारला तर आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे एप्रिल 2024चाच आहे. वेन यू असेस अ साईट विथ HTTPS इन्स्टेड ऑफ HTTP इन द ॲड्रेस बार इट प्रिमली मीन्स. जेव्हा आपण HTTPच्या ऐवजी HTTP
HTTPS अशी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट वापरतात तेव्हा आपण काय करतो? तर बघा, यू आर असेसिंग अ स्पीडी कनेक्शन, यू आर असेसिंग अ सिक्युरिंग कम्युनिकेशन, यू आर असेसिंग अ सिंगल डेट लाईन ट्रान्सफर, और यू आर असेसिंग अ स्मार्टफोन फ्रेंडली वेबसाईट. तर मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे याचा फुल फॉर्म आहे आणि तिथेच जर एस लागला तर त्याचा अर्थ हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर असा होतो. जर तुम्हाला हे जर एक्झाममध्ये आला आणि तुम्हाला याचं फुल फॉर्मही माहिती आहे तरी आपण ऑप्शन चूज करू शकतो की दिस एस स्टँड्स फॉर सिक्युअर, आणि इथं आपल्याला दिसतंय हे स्पीडी आहे, हे सिक्युअर आहे, हे सिंगल डेट आहे आणि हे स्मार्टफोन आहे. तर या सिक्युअरवरूनही आपल्याला हे ऑप्शन शोधणं अगदी बरोबर जातं. तरी सांगते की HTTPS म्हणजे यू आर असेसिंग अ सिक्युअर कम्युनिकेशन, एक सुरक्षित संपर्क जोड आपण वापरतोय असा याचा अर्थ होतो. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं इथे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण एप्रिल 2024चाच की विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फर्स्ट लॉन्च ऑफ दिस इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज. इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता पर्याय कालानुक्रम दर्शवतो? तर इथेही आपण एलिमिनेशन यूज करू शकतो इन केस माहिती नसेल तर. आपल्याला जे काही त्यांचे लॉन्च इयर्स वगैरे आहे ते माहिती नसेल तर आपण हे करू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता की आधी दिलेलं आहे यूट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम आणि विकिपीडिया. तर यात आपल्याला माहिती आहे की इंस्टाग्राम जे आहे ते आता नवीन आलेलं आहे. यापूर्वी काही म्हणजे ते खूप आधीपासून नाही आहे, इंस्टाग्राम नवीन आहे. हे आपल्याला लक्षात जर आलं तर आपला ऑप्शन ए इथे एलिमिनेट होऊन जातो. नेक्स्ट आहे, आता आपण पाहूया की यूट्यूब आधी आलं की जीमेल आधी आलं. तर ॲक्च्युली जीमेल आधी आलेलं आहे आणि त्यानंतर यूट्यूब आलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सॉरी, यूट्यूब आधी आलेलं आहे. तर व्यवस्थितरित्या मी एकदा तुम्हाला सांगून देते की जे विकिपीडिया आहे ते इन्व्हेंट झालेलं आहे 2001मध्ये, जीमेल इन्व्हेंट झालेलं आहे 2004मध्ये, यूट्यूब इन्व्हेंट झालेलं आहे 2005मध्ये आणि इंस्टाग्राम इन्व्हेंट झालेलं आहे 2010मध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता आधी विकिपीडिया, देन जीमेल, देन यूट्यूब अँड देन इंस्टाग्राम. म्हणून आपलं ऑप्शन डी हे इथे बरोबर उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर 38चा. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिलेटेड टू स्वयं आहे. स्वयं आणि स्वयंप्रभाबद्दल आपल्या चॅनलवर एक सेपरेट व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण स्वयं आणि स्वयंप्रभाबद्दल सर्व काही माहिती व्यवस्थितरित्या दिलेली आहे. त्याच्यामध्येच त्याचे नॅशनल कोऑर्डिनेटर्स जे आहेत ते पण मी सर्व मेन्शन केलेले आहे आणि ते कशासाठी काम करता हेही मेन्शन केलेलं आहे. जर ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही नवीन असाल तर तो व्हिडिओ पाहू शकता. तर चला आपण एकदा ऑप्शन पाहूया. तर याच्यामध्ये नॅशनल कोऑर्डिनेटर्स ऑफ स्वयंमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc हे येत नाही, हे त्याचं नॅशनल कोऑर्डिनेटर नाही आहे. म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं इथे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेब 2.0 डिजिटल एन्व्हायरमेंट व्हॉट डज द ॲब्रिव्हिएशन UGC स्टँड्स फॉर. व्यवस्थित लक्ष द्या, UGC आपल्याला वेब 2.0च्या संदर्भात विचारला आहे, डिजिटल एन्व्हायरमेंटच्या संदर्भात. म्हणून याचा इथे जे काही फुल फॉर्म आहे UGCचं ते येतं युजर जनरेटेड कॉन्टेंट. असं कन्फ्यूज होऊन आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन करू शकतो पण ते इथं नाही आहे. व्यवस्थित प्रश्न रीड करा. वेब 2.0च्या संदर्भात जर विचारलं तर युजर जनरेटेड कॉन्टेंट येतं आणि कॉलेज आणि युनिव्हर्सिटीजच्या संदर्भात जर हा प्रश्न विचारलेला आपल्याला राहिला असता तर तेव्हा आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हे ऑप्शन इथे चूज केलं असतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2023मध्ये विचारण्यात आलेला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML. तर आपल्याला HTMLचा फुल फॉर्म इथे विचारला आहे. यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं की फुल फॉर्मही खूप महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला बऱ्याच वेळा विचारण्यात येतं. तर HTMLचा जो फुल फॉर्म आहे तो आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. व्यवस्थित लक्षात ठेवा, HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा याचा फुल फॉर्म आहे. म्हणून इथे ऑप्शन सी हे आपलं बरोबर ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मार्च 2023चा. द इंटरनेट ॲक्सेस टू कॉमन पब्लिक इन इंडिया वॉज इंट्रोड्युस्ड इन. तर भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली असं आपल्याला विचारलंय. प्रश्न नीट वाचा, विचारलंय सर्वसामान्य जनतेसाठी. तर भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा ही 1995 म्हणजेच 1995मध्ये सुरू करण्यात आली. बेसिकली इंटरनेट जे पहिल्यांदा अवेलेबल झालं इंडियामध्ये ते 1986मध्ये झालेलं आहे, पण कॉमन पब्लिकसाठी त्याचा ॲक्सेस 1995मध्ये देण्यात आला. जेव्हा 1986मध्ये आलेलं होतं तेव्हा ते फक्त आपल्याला गव्हर्मेंट
इनिशिएटिव्ह होतं तर गव्हर्नमेंटचे किंवा जे काही एज्युकेशनल सायंटिफिक काम वगैरे चालायचे त्याच्यासाठी त्याचा यूज होता. आणि त्यानंतर 1995मध्ये कॉमन पब्लिकसाठी इंटरनेट सुविधा ही सुरू करण्यात आली. म्हणून 1995 आणि 1986मध्ये काय आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, विच अमंग द फॉलोइंग इज द मोस्ट हेल्पफुल टू टाईप इन रिजनल लँग्वेजेस ऑन स्मार्टफोन. तर तुम्ही पाहू शकता की हा जो प्रश्न आहे विचारलाय की स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे. तर इथे पाहू शकता पहिलं दिलेलं आहे टाईपरायटर, टंकलेखक. तर हे काही आपण स्मार्टफोनवर यूज नाही करत. सेकंड आहे हनीकोड. तर हनीकोड काय असतं हे मी आपल्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. हे पण त्याचं ऑप्शन असणार आहे. मल्टीमीडिया म्हणजे इट इज अ कलेक्शन ऑफ इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओज अँड एव्हरीथिंग. तर त्याचाही काही संबंध नाही. म्हणून आणि युनिकोड मी सांगितलंच आहे की हे एक इंटरनॅशनल एकक आहे आणि त्याच्यामुळे आपण कोणत्याही लँग्वेजेसमध्ये व्यवस्थितरित्या ते एन्कोड करून यूज करून आपण टाईप करू शकतो आणि संवाद साधू शकतो. म्हणून युनिकोड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. तर तुम्ही हेही पाहू शकता की हे जे युनिकोड आहे प्रश्न विचारण्याचा वेगवेगळा आहे पण ऑप्शन आपलं हे आहे. अशाच प्रकारचा प्रश्न 2025मध्येही विचारला गेलेला आहे इंटरनॅशनल युनिट, ते पण युनिकोड होतं. म्हणून मी तुम्हाला सांगते की प्रत्येक ऑप्शनचाही अर्थ समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यावरही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर हे लक्षात ठेवा की जे काही हेल्पफुल आहे स्मार्टफोनमध्ये रिजनल लँग्वेजसाठी ते आहे युनिकोड ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच अमंग द फॉलोइंग इज द डिजिटल पेमेंट ॲप लिंक टू गुगल. कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे. तर यामधलं ॲक्च्युली एकही ऑप्शन बरोबर नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे की गुगल पे हे जे पेमेंट ॲप आहे ते गुगलशी कनेक्टेड आहे. पेटीएम, भीम, तेज हे चौघीही नाही आहे. म्हणून ॲक्च्युली इथे कोणतंच ऑप्शन बरोबर नाही आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 14 2023चा, विच अमंग द फॉलोइंग इज द कन्सोर्टिया फॉर हायर एज्युकेशन ई रिसोर्सेस लिंक टू द डिजिटल इनिशिएटिव्ह. तर व्यवस्थित बघा की उच्च शिक्षण आणि ई संदर्भ साहित्याचा कन्सोर्शिया डिजिटल पुरागार कोणत्या योजनेची संबंधित आहे असं विचार. तर ॲक्च्युली ई शोध यमुना आणि ई शोध सरस्वती ह्या अशा कोणत्याही योजना नाही आहेत. बेसिकली आपल्या सिलेबसमध्ये ई शोध गंगा आणि ई शोध सिंधू ह्या दोन आहेत आणि रिलेटेड टू हायर एज्युकेशन ई शोध सिंधू आहे. म्हणून आपलं ऑप्शन बी हे बरोबर इथे असणार आहे. मी युनिट 8च्या एक्सप्लेनेशनमध्ये पण तुम्हाला सांगितलंय की गंगा जे आहे ते रिलेटेड टू PhD थेसिस आहे आणि ई शोध सिंधू आहे ते रिलेटेड टू हायर एज्युकेशन आहे. मी असंही सांगितलं होतं की आपण डॉक्टर गंगा असं लक्षात ठेवा. डॉक्टरवरून आपल्याला PhD लक्षात येतं आणि त्यावरून लक्षात येतं की हे रिलेटेड टू PhD आहे आणि ई शोध सिंधू जे आहे ते रिलेटेड टू हायर एज्युकेशन आहे. म्हणून ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे आहे. पुढचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत जो आहे सप्टेंबर 2021मध्ये विचारण्यात आलेला होता. विच इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ ERNET. ERNETचा फुल फॉर्म विचारला आहे तर याचा फुल फॉर्म आहे तो आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ERNETचा फुल फॉर्म हा पण आपण आपल्या शॉर्ट फॉर्म्समध्ये व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे म्हणून आपल्याला लक्षात आलाच असेल. ऑप्शन डी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, हू हेल्प्ड लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन रिव्हॉल्व्हलायझिंग इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी. तर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यामध्ये कोणी मदत केलेली होती हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर सॅम पित्रोडा जे आहेत त्यांनी हेल्प केलेली होती इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसीमध्ये बदल घडवण्यासाठी. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच अमंग द फॉलोइंग इज द बेसिकली अँड इन्स्टंट मेसेंजर. कोणतं हे इन्स्टंट म्हणजे ज्याच्यावर आपण इन्स्टंटली मेसेज करू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा संवाद साधू शकतो. तर इथं आपल्याला दिसत आहे की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप हे या सर्व गोष्टींवरून आपण संवाद साधू शकतो. पण व्हॉट्सॲप हे एक इन्स्टंट मेसेंजर आहे ज्याच्यावर आपण लगेच इन्स्टंटली संवाद साधू शकतो. म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं इथे बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट आहे, सारथी इज द वेब पोर्टल ऑफ. काय दिलेलं आहे आपल्याला, सारथी हे वेब पोर्टल. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे. तर सारथी हे जे आहे वेब पोर्टल ते बेसिकली मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेशी रिलेटेड आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही असं लक्षात ठेवा की सारथी आपण आपल्याला माहिती की आपण सारथी आपल्यासोबत कोणाला तरी नेतोय असं काइंड ऑफ. तर सोबत नेतोय सारथी गाडी असं काही लक्षात ठेवा की आपल्या गाडीवरून कोणाला तरी नेतोय रिलेटेड टू रोड हायवेज. तर आपल्याला हे लक्षात ठेवायला इझी जाईल.
तर सारथी हे रिलेटेड टू मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ऑप्शन सी. लास्ट क्वेश्चन आहे सप्टेंबर 2021चा की BYOD इज द कॉन्टेंट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन इन इंडिया. तर भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे. तर त्याचा फुल फॉर्म आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. हा एक डिजिटल पुढाकार घेतलेला आहे. तर आणि त्याचा अर्थ आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. याचं ॲक्च्युली जे आहे ते की वैयक्तिक उपकरणांचा वापर करून आपण जे काही विद्यार्थी आहेत ते स्वतःच्या ओळखी आणि सोयीच्या उपकरणांचा वापर करून व्याख्याने ऐकू शकतात आणि ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरून ते शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचा खर्च वाचतो व वेळेची बचत होते. त्यासाठी हे इनिशिएटिव्ह घेण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जून 2020मध्ये विचारण्यात आलेला होता. अगेन आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ TRAI. याचा फुल फॉर्म विचारला आहे. तर याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. TRAIचे आपल्या मोबाईलवरही बऱ्याच वेळा मेसेजेस येत असतात की जेव्हा काहीतरी फ्रॉड होत असतो किंवा OTPs रिलेटेड काही, तर तुम्ही हा TRAI हा वर्ड तिथेही पाहिला असेल. तर याचा फुल फॉर्म आहे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वॉज एनॅक्टेड इन इंडिया. कोणत्या वर्षी भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा हा अंमलात आला. तर जो काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे IT ॲक्ट हे लक्षात ठेवा की 2000 साली हा भारतात अंमलात आलेला आहे. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे हू प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट सुपर कम्प्युटर इन इंडिया. भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली. तर मी तुम्हाला सांगितलं आहे की परम 800 हे जे फर्स्ट सुपर कम्प्युटर आहे भारताचं, तर हे CDAC यांनी बनवण्यात हेल्प केलेली आहे आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल हा डॉक्टर विजय भटकर यांनी निभावला आहे. म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जून 2020चा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज मेड कंपल्सरी फॉर स्कूल्स टू एंटर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द स्टुडंट्स ऑन द वेब पोर्टल नोन ॲज. तर महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती, व्यवस्थित लक्ष द्या, सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेलं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे सरल पोर्टल जे आहे त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंदवणे अनिवार्य केलेलं आहे. पवित्र पोर्टल आपण ॲज अ टीचर ऐकून असालच की याच्यावरनं टीचर रिक्रुटमेंट होते महाराष्ट्रामध्ये, म्हणून हे रिलेटेड टू विद्यार्थी नाही आहे, म्हणून हे नाही येणार. आणि सारथी वेब पोर्टल आपण यापूर्वीही पाहिलं की हे रिलेटेड टू रोड आणि हायवेजचे आहे, म्हणून हे सारथी पण नाही आहेत. आणि शालार्थ जे आहे तर हे महाराष्ट्र शासनाचं शिक्षण विभागाशी संबंधित आहे, पण ज्याच्यावर प्रामुख्याने ज्या काही प्रायव्हेट अनुदानित शाळा आहेत त्याच्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ते तयार करण्यात आलेलं आहे. त्याच्यावर विद्यार्थ्यांची माहिती आपण पुट नाही करत, म्हणून हे पण नाही येणार. म्हणून ऑप्शन बी हे बरोबर उत्तर इथे असणार आहे. आणि आता लास्ट क्वेश्चन आहे आपला विच अमंग द फॉलोइंग इज द पार्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया. तर आपल्याला विचारले की भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेबाबत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो. तर जे काही डिजिटल इनिशिएटिव्ज आहे हायर एज्युकेशनसाठी घेतलेले ते मी व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याच्यातही तुम्ही हे पाहिलं होतं की NAD मी एक्सप्लेन केलेलं आहे, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी विच इज द इनिशिएटिव्ह टेकन बाय द गव्हर्नमेंट फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया. सो ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. देशातील शैक्षणिक पुरस्कारांचे म्हणजेच जे काही प्रमाणपत्र आहे, पदव्या आहे, गुणपत्रिका यांचं एक सुरक्षित ऑनलाईन भंडार जे आहे ते आपलं NAD आहे, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे आपण 2025 ते 2020 पर्यंतचे युनिट 8चे जे काही PYQs आहेत ते सर्व इथे कव्हर केलेले आहेत. व्यवस्थितरित्या हे लक्षात घ्या की आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केले, जिथं आपल्याला माहिती नव्हतं तिथं आपण एलिमिनेट करून कसं सॉल्व्ह केलं. तर अशा प्रकारे अजूनही आपण PYQs घेऊन येणार आहोत जेणेकरून आपली प्रिपरेशन व्यवस्थित होईल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.